ठीक आहे. आपण आता मागच्या वेळेस सोल्युशन्स अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पर्यंत आलो होतो. आय गेस तुमचे पहिले 4 चॅप्टर झालेले आहेत. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, रेडॉक्स रिएक्शन आणि सरफेस केमिस्ट्री. ठीक आहे. तर 11 चॅप्टर आहे अरिहंत पब्लिकेशन मधून सोल्युशन्स अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. आपला क्लासरूम सेशन मधलाच जो ट्रेंड आहे तो आपण फॉलो करणार, इवन आणि ऑड. ठीक आहे. तर आज 17 एप्रिल, तर मग आज आपण ऑड सोडवू. ठीक आहे. एक्सरसाइज 1 पेज नंबर काय असेल ते बघून घ्या. मी तुमच्यासाठी, तुमच्या हेल्पसाठी मी ती इथं त्याची PDF बनवली आहे आणि साईडला आपला हा वर्किंग स्पेस आहे, तर आपण इथे सॉल्व करू. ठीक आहे. व्हिडिओ बघताना एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस मी एखादा क्वेश्चन अटेम्प्ट करेल तर सोल्युशन बघायच्या आधी व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःला सोल्युशन देता येते का ते बघा. ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट. एक्सरसाइज 1, प्रॉब्लेम नंबर 1. On dissolving sugar in water at room temperature, solution feels cool to touch. Under which one of the following cases dissolution of sugar will be most rapid? आता जर ऑप्शन्स बघितले आपण तर आपल्याला असं कळतं की कोल्ड, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर, तर आणि क्रिस्टल आणि पावडर्ड सोल्युशन आहे. तर एक बेसिकली आपल्याला आयडिया येते की देर इज रिलेशन, म्हणजे देर मस्ट बी रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर. बरोबर. तर सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर यामधलं रिलेशन सांगणारा आपल्याकडे एकच लॉ आहे, जो की आहे हेनरीज लॉ. बरोबर. तर हेनरीज लॉ आपल्याला माहिती आहे की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. पण सर इथं तर टेम्परेचर आणि प्रेशर आहे. तर सोल्युबिलिटी आणि प्रेशर म्हणजे हेनरीज लॉच्या एक स्टेटमेंट आपण असं पण बघितलं होतं की, किंवा जनरल स्टेटमेंट म्हणता येईल त्याला, द सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. बरोबर. तर तुम्हाला कोणतं सोल्युशन म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट वाटतो बघा. क्रिस्टल्स पेक्षा पावडर्ड सोल्युशन हे जास्त लवकर डिझॉल्व्ह होईल. तर मला वाटतं ऑप्शन डी हा करेक्ट असावा, पावडर्ड शुगर इन हॉट वॉटर. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड तुम्ही घरी सोडवणार आहे, डाऊट असेल तर मला विचारायचं आहे. थर्ड, आयडेंटिफाय द सोल्यूट अँड सॉल्वंट इन द ऑप्शन गिवन बिलो फॉर अ सोल्युशन ॲज अमालगम ऑफ मर्क्युरी विथ सोडियम. तर इथं आपल्याला सहज कळतं की तुमचा मर्क्युरी आहे आणि हा जो सोडियम आहे. ठीक आहे. मर्क्युरी आणि सोडियम, मर्क्युरी इन सोडियम, तुम्हाला काय वाटतं कुठलं टाईपचं सोल्युशन असेल हे? ऑफकोर्स लिक्विड इन सॉलिड. म्हणजे मर्क्युरी लिक्विड आहे आणि सोडियम हा सॉलिड आहे. ठीक आहे. तर हे काय सांगायची गरज नाही, ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 आय गेस इकडे, हा, मॅच द टर्म्स गिवन इन कॉलम 1 विथ द टाइप ऑफ सोल्युशन्स गिवन इन कॉलम 2. बघा, सोडा वॉटर, सोडा वॉटर काय करता येईल तुम्हाला? आय गेस अ सोल्युशन ऑफ गॅस इन लिक्विड, हे करेक्ट आहे. 5. आता कसं इलिमिनेशन कसं करू शकता तुम्ही बाकीच्या ऑप्शन्सचं? आता 5चं सी आहे, बरोबर. तर मग आपल्याकडे ऑप्शन मध्ये दोनच ऑप्शन आहे की ज्याच्याकडं 5ला, म्हणजे 5ला ए मॅच केलेलं आहे, बरोबर. म्हणजे सी आणि डी आपोआप स्ट्राईक आउट झाले. नंतर शुगर सोल्युशन,
तुम्ही काय म्हणू शकता, शुगर इन वॉटर, शुगर हे सॉलिड आहे आणि वॉटर हे लिक्विड आहे. तर मग ए ऑप्शन काय सांगतो तुम्हाला, 6 अ लिक्विड इन सॉलिड, दॅट इज नॉट करेक्ट. मग ऑप्शन बी बघू आपण, थर्ड अ सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, म्हणजे शुगर सोल्युशन इज अ सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, सो द ऑप्शन बी इज करेक्ट. तर हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट, द वॉल्यूम ऑफ वॉटर टू बी ॲडेड टू 100 cm क्यूब ऑफ 0.5 नॉर्मल H2SO4. आता नॉर्मॅलिटीचं आपल्याला जमतं का? टू गेट डेसिनॉर्मल कॉन्सन्ट्रेशन इज, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला रिमेंबर करा, म्हणजे आठवा. वॉल्यूम ऑफ वॉटर टू बी ॲडेड, नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आय गेस नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वॉल्यूम किंवा गिवन मास अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन. द वॉल्यूम ऑफ वॉटर टू बी ॲडेड टू 100 cm क्यूब, गिवन व्हॉल्यूम आहे 100 cm क्यूब, त्याच्यात अजून व्हॉल्यूम ऍड करायचे की जेणेकरून 0.5 नॉर्मॅलिटी मिळेल मला. टू गेट डेसी नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन W आहे तुमचा. ठीक आहे, काय करता येईल बघ, विचार करा. लेट्स सी, रँडमली पिकअप करतो मी. ऑप्शन ए बघू आपण, किंवा फॉर्म्युला मध्ये पुटअप करू. 0.5 नॉर्मॅलिटी आहे बरोबर, इंटू आता ऑलरेडी गिवन व्हॉल्यूम आहे 100 cm क्यूब. 100 cm क्यूब मध्ये जर मी 400 cm क्यूब ऍड केला तर इट बिकम्स 500 cm क्यूब, बरोबर का? मग ते येतं तुमचा W. ठीक आहे, 0.5 इंटू 500 cm क्यूबचा आन्सर काय येतो सांगा बरं. 0.5 इज 1/2, 1/2 इंटू 500 will be 250, बरोबर. 250 cm क्यूब. हे झालं तुमचं वेट. पण तुम्हाला काय विचारलं, H2SO4, H2SO4 चं वेट काढता येईल का तुम्हाला? 2 प्लस 32 प्लस ऑक्सिजनचं 16 इंटू 4 64, मग किती होईल? 34 प्लस 64 98. ठीक आहे, तर अराउंड 2.5 येईल, पण डेसी नॉर्मल सोल्युशन नाही आहे ते ॲक्च्युली. नॉर्मॅलिटीचं इक्वेशन हे असं आहे, दिस, पण यांनी आन्सर येत नाही. तर मग तुम्ही कोणता लॉ वापरू शकता इथं, विचार करा. हा अप्रोच थोडासा म्हणजे ह्याला लेंदी प्रोसेस म्हणता येईल. तुम्ही एक एक ऑप्शन सिलेक्ट करणार, 500 सिलेक्ट करणार, 400 सिलेक्ट करणार. मग त्याच्याऐवजी आपण काय करू, थोडंसं सिम्पल वर्क करू. हे इरेज करतो मी. हे आपले ओल्ड स्टाईलचं न्यूमरिकल आहे. ठीक आहे, तर आपण बघू आता. फॉर एक्झाम्पल एक स्पेसिफिक नॉर्मॅलिटी दिली तुम्हाला, म्हणजे 0.5 नॉर्मल, ती एक स्पेसिफिक व्हॉल्यूमसाठी, बरोबर. म्हणजे 0.5 नॉर्मॅलिटी फॉर 100 cm क्यूब ऑफ सोल्युशन. तर 0.1 नॉर्मॅलिटीसाठी व्हॉल्यूम किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन नेहमीसारखा, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0.5
into 100 is equal to 0.5 0.1 into v असं करू शकतो आपण. मग हे किती येईल 50 डिवायडेड बाय 0.1 आय गेस, बरोबर ना. मग आता हे येईल तुमचं व्हॉल्यूम येईल 500 आय गेस cm क्यूब. पण ओरिजिनल व्हॉल्यूम विसरायचं नाही, ओरिजिनल व्हॉल्यूम होतं 100. मग आता ऑप्शन हे बघा इथं इट्स अ ट्रॅप, दोन आन्सर्स दिलेत. 500 मोस्ट ऑफ द स्टुडंट्स 500 ला क्लिक करतील, पण कसं आहे ओरिजिनल व्हॉल्यूम त्यातनं डिडक्ट करायला लागेल ना फायनल व्हॉल्यूम, कारण एकाच सोल्युशन मध्ये चेंज करतोय आपण. मग आलेलं व्हॉल्यूम 500 व्हॉल्यूम आणि ओरिजिनल व्हॉल्यूम दिस इज 100, त्यातून ते सबट्रॅक्ट करायचं. सो आन्सर कम्स आउट टू बी 400. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज. या पुढचं काय आहे सर? Question 9. What is the total number of moles of H2SO4 required to prepare 5 liter of 2 molar solution of H2SO4? काय सर मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? सिंपल आहे, इक्वेशन सिंपल आहे. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, नाही कॉन्सन्ट्रेशन दिले, चुकायचं नाही. 2 मोलार, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मोल्स विचारलं. ठीक आहे. 5 लिटर आणि मोलॅरिटी. सो आपल्याला काय दिलंय, हे नंबर ऑफ मोल्स नाही दिलेले आपल्याला, 2 मोलार हे दिलेलं आहे. नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत, पण H2SO4 चं आपल्याला हे माहिती पाहिजे काय, W/M. गरज नाही ना, तसं पण निघेल. नंबर ऑफ मोल्स विचारलेत, 5 into 2 10. द ऑप्शन इज ए. सिंपल क्वेश्चन्स. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. 11th problem. Which one of the following concentration terms are independent of temperature? 12th chemistry theory मध्ये झालेलं आहे. Molality is independent of temperature. So मला वाटत याच्यामध्ये काय वेगळं असेल, आणि जर लक्षात असेल तर फक्त मोलॅलिटी आन्सर चुकीचं ठरेल, कारण मोल फ्रॅक्शन इज ऑल्सो का नाही. मोल फ्रॅक्शन आठवा बरं काय होता, नंबर ऑफ मोल्स. आणि जर मोल हे बघा मोल फ्रॅक्शन काय होता, नंबर ऑफ, समजा आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट काढतोय, ठीक आहे, तर नंबर ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ सॉल्वंट, बरोबर का. पण इंटर्न मोल फ्रॅक्शन कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ मोल्सवर. त्याच्यामुळं होतंय काय की नंबर ऑफ मोल्सच मुळात टेम्परेचरवर डिपेंडेंट नाही, त्याच्यामुळं मोल फ्रॅक्शन पण डिपेंड नसणार. सो द आन्सर इज बी. फक्त कसं कधी कधी काय होईल, भावनेच्या भरात आपण वाहून मोलॅलिटी मार्क करून मोकळे होणार, मग ते चुकणार. ठीक आहे, तर असं आहे ते. आणि इट्स अ ट्रॅप, कारण का माहिती का, जिथं मुलांना मोलॅलिटी दिसल असं हात त्यांचं सळसळ होईल नाही का, मोलॅलिटी कधी टिक करतोय मी पुढे जातोय. पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 13. मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन 1 मोलर aqueous सोल्युशन इज. आता हा क्वेश्चन खूप खूप मस्त आहे. ठीक आहे, ज्याला समजला तो एकदम हाय लेवल माणूस. 1 मोलर aqueous सोल्युशन. ठीक आहे, मोलॅलिटी म्हणजे काय असतं रे नेमकं, म्हणजे व्हॉट इफ यू हॅव 1 मोलर सोल्युशन, याचा अर्थ असा होतो, नीट आहे का, 1 मोल ऑफ सोल्यूट इट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट, बरोबर का. याला म्हणतो आपण 1 मोलर सोल्युशन. ठीक आहे, काय सर, 1 मोल डिझॉल्व्ड
in 1 kg of 1 mole of 1 mole of solute dissolved in 1 kg of solvent. जसं आपलं केमिस्ट्री मधलं काय म्हणतो आपण त्याला नोटेशन आहे तसं नॉर्मल नोटेशन हे करू. N1 फॉर सॉल्वंट आणि N2 फॉर सोल्यूट. ठीक आहे. तर N2 काय आपला 1, N1 काय या केसमध्ये. क्वेश्चन नंबर 13 चालू आहे. आता काय दिलेलं नाहीये म्हटल्यावर साहजिक आहे की इट इज वॉटर, बरोबर. जर वॉटरचं तुम्हाला मास दिलंय 1 kg, म्हणजे लेट्स कन्सिडर वॉटर आहे. वॉटरचं तुम्हाला मोलार मास माहिती आहे किंवा मॉलिक्युलर मास म्हणतो आपण त्याला 18, आणि वेट किती आहे 1 kg, बरोबर. तर तुम्हाला जर म्हटलं याचं मोल फ्रॅक्शन काढा तर जमेल का? जमेल ना, काढा मग. जमलंय का काढायला? बघा कसं आहे हे 1 आणि N2 तर 1 क्लिअर आहे. N1 काढायचे आपल्याला. N1 kg आपण 18, पण 1 kg मध्ये नसतं कायम. आपण कशात घेतो? ग्रॅम मध्ये घेतो. 1000/18 काय येतं बघा बरं. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमत असेल तर 18चा पाडा येत असेल आम्हाला 18चा पाडा येतोच आहे का नाही. त्याच्यामुळं 18चा पाडा येत असल्यामुळं आन्सर काय येईल? ठीक आहे, तुमच्या डोळ्यासमोर करून दाखवतो मी. डिवाइड बाय आय गेस 55च्या अराउंड आन्सर यायला हरकत नाही. 55.56 आणि हे N2 ॲज इट इज 1. ठीक आहे. आता काय काढायचं आपण? एक्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट x1 काढायचं, बरोबर का. मग N1/N1 + N2 बघा मग काय ते 1, सॉरी आपल्याला x2 काढायचं. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. N2/N1 + N2 मग काय येईल सर? 1/55.56 तर 56.56 होईल. बरं, आता 56.56 चा पाडा येत असेल तर म्हणा. लेट्स डू इट. आता तुमच्याकडं सीईटी मध्ये ना लॉग टेबल असणार ना कॅल्क्युलेटर असणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळं एक गोष्टीचं भान ठेवा, तुमचं मॅथ्स व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. मग किती तुम्ही पुअर असला मॅथ्समध्ये आणि तुमचं किती म्हणजे तुमचं केमिस्ट्री किती स्ट्रॉंग असलं आणि मॅथ्स जर पुअर असेल तर काय उपयोग नाही. हे बघा, खाली डेसिमल 2 आहेत म्हटल्यावर वरती डेसिमल म्हणजे 0.0 नंतर काहीतरी अपिअर होईल. असं कोणता आन्सर आहे? 2 आन्सर आहे, सी आणि डी. ठीक आहे. तर मला नाही वाटत 3 मध्ये आन्सर जाईल. आय विल सिलेक्ट सी and which happens to be a correct answer. ओके, ठीक आहे. तर असा सगळा फ्लो चार्ट होता. एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. तर हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून एवढा वेळ लागला. नेक्स्ट टाइम असा जर प्रॉब्लेम आला पटकन आपल्याला कळलं पाहिजे की कसं काय 30 ते 50 सेकंदामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम सोडून झाला पाहिजे. ठीक आहे. लेट्स जम्प ऑन टू नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा, प्रॉब्लेम नंबर 15 काय? विच वन ऑफ द फॉलोइंग गॅसेस हॅज द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. आता हे जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये असं काय टेक्निकल आहे. ठीक आहे. तर याचं आन्सर आपल्याला हेलियम हा सर्वात वेगळा आहे, त्याच्यामुळं हेलियम हा ऑप्शन आपल्याला आकर्षित करू शकतो. ठीक आहे. विचार करा. जर नीट लक्ष दिलं तर हे बघा, लोएस्ट व्हॅल्यू फॉर
हेनरीज लॉ कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू लोवेस्ट पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्याची सोल्युबिलिटी हायेस्ट पाहिजे. ठीक आहे. तर सोल्युबिलिटी हायेस्ट, आता तुम्ही याच्यात दोनच ऑप्शन आहेत. एक तर तुम्हाला CO2 वाटू शकतं किंवा O2 वाटू शकतं. ठीक आहे. पण तर हे मी मगाशी ज्याप्रमाणे म्हणलो, या जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे CO2 इज द राईट आन्सर. CO2 has the most, CO2 is the most soluble gas in water. ठीक आहे. पुढे जाऊ. 17. A 5.2 molar aqueous solution of methyl alcohol is supplied. What is the mole fraction of methyl alcohol in the solution? आता हा मग सारखाच प्रॉब्लेम आहे बघा. ठीक आहे. मिथाइल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत तुम्हाला. मिथाइल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, ते काय N2 5.2. मगच आहे ह्याच्यामध्ये हे दिलेलं नाही तुम्हाला, सॉल्व्हंट दिलेलं नाही. म्हणजे ऑफकोर्स सॉल्व्हंट काय असणार, वॉटर. आणि सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स पण किती असणार, मगाशी काढले होते आपण 1000/18. दॅट कम्स आउट टू बी 55.56. आता हे बघा, मगाशी जसं एक्सपोजर मिळालं त्याच्यामुळे मला हे या व्हॅल्यूज पटकन मिळाल्या. तर आन्सर काय येईल, मोल फ्रॅक्शन विचारलंय x2, दॅट विल बी N2/N1 प्लस N2. ठीक आहे. काय सिंपल, 5.2 डिवायडेड बाय 55.56. बघा 5च्या पाडात दोघं येतात, 1/11 आन्सर येईल. आणि 1/11चा आन्सर बघा किती येतं मग, जवळपास किती येईल, 0.086. 1/11 म्हणजेच ना 9च्या जवळपास येईल, 0.09च्या, पण ते 86 ऑलमोस्ट नियर आन्सर आहे. ठीक आहे. इथे 55.56 मध्ये मी 5.2 ऍड करायचं विसरलो इथं. ठीक आहे. तर तेवढं म्हणजे आता हे जवळपास काय येईल, 5.2 डिवायडेड बाय आय गेस 60.8 समथिंग असेल, म्हणजे 1/12 नाही का. ठीक आहे. सो द आन्सर विल बी C. ठीक आहे. 19. What is the molarity of 0.2 normal Na2CO3 solution? आता हा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. पहिल्यांदा आम्हाला माहित पाहिजे की व्हॉट इज नॉर्मॅलिटी, आणि मोलॅरिटी मधलं आणि नॉर्मॅलिटी मधलं रिलेशन आम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. तर त्यासाठी सापडलं का नाही, आता बघा. अरे एक मिनिट, आपला प्रॉब्लेम नंबर चालू होता आय गेस 19th, बरोबर. तर हे बघा, डायरेक्ट रिलेशन सांगतो तुम्हाला. मोलॅरिटी इज नॉर्मॅलिटी टाइम्स गिवन किंवा गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आता ह्याच्यातलं आपल्याला काय दिलंय, आपल्याला फक्त एकच दिलंय Na2CO3 आणि नॉर्मॅलिटी दिली. ठीक आहे. 0.2 नॉर्मॅलिटी आपली. आता W पण माहित नाही आणि M पण माहित नाही, पण आपल्याला 11th मध्ये W आणि M मधलं रिलेशन माहिती होतं. ठीक आहे. मॉलिक्युलर मास इज R टाइम्स इक्विव्हॅलंट वेट. ठीक आहे. लेट्स से की तुमचं इक्विव्हॅलंट वेट आहे X आणि आपला जो कंपाऊंड येतोय Na2CO3. ठीक आहे. तर जर ते स्प्लिट झाले तर Na2+ होणार, बरोबर. तर तो आला डाय पॉझिटिव्ह आणि डाय पॉझिटिव्ह नुसार R आला 2. ठीक आहे. तर होणार काय की W जर X असेल तर M होणार ट्वाइस X, कारण तुमचा R आला 2. रिलेशन आहे 11 स्टँडर्ड मध्ये. X कॅन्सल, 0.2/2 इज 0.1. आता हे इज इक्वल टू M आलंय म्हणल्यावर हे असणार मोलॅरिटी. 0.1 मोलॅरिटी आन्सर आहे. ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. 21. डिझॉल्विंग 120 ग्रॅम ऑफ युरिया, मॉलिक्युलर वेट 60 दिलेलं आहे, काम सोपं झालं. इन 1000 ग्रॅम ऑफ वॉटर गेव अ solution of density 1.15 gram per milliliter. The molarity of the
सोल्युशन इज. सिंपल आहे, अतिशय सिंपल. दोन रिलेशन माहिती पाहिजे, डेन्सिटी आणि मॉलिरिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर मॉलिरिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. मॉलिरिटी इज इक्वल टू गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास, बरोबर. पण गिवन मास काय? गिवन मास आहे वॉटरचा 100 ग्रॅम्स. बट सॉरी ते सॉल्वंट आहे. आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरू. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी दिली आहे 1.15 ग्रॅम पर ml पर मिलीलिटर. ठीक आहे, 1000 ग्रॅम ऑफ वॉटर. तर व्हॉल्यूम येणार मिलीलिटर मध्ये, बरोबर. तर 1000 अपॉन 1.15 हे येणार तुमचा व्हॉल्यूम इन मिलीलिटर. तेच व्हॉल्यूम मी या इक्वेशन मध्ये टाकणार. सॉरी, मॉलिरिटीचा फॉर्म्युला चुकलेला आहे. वेट अपॉन व्हॉल्यूम, किंवा सॉरी वेट अपॉन व्हॉल्यूम, सॉरी नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर व्हॉल्यूमची व्हॅल्यू मी इथं टाकणार. नंबर ऑफ मोल्स कसे निघतील? 120 अपॉन 60, बरोबर का. गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर मास अपॉन 1000 अपॉन 1.15. आता ह्याचा आन्सर काढायचा आपल्याला. ठीक आहे, 2 into 1.15 अपॉन 1000. आता याचा आन्सर काढा. ठीक आहे, याचा आन्सर मॅथ्स, नथिंग एल्स. याच्यात 2 into 1.15 into सॉरी अपॉन 1000. तर एक तुम्हाला या न्यूमेरिकल मध्ये एक प्रॉब्लेम झाला असं मला वाटते, कारण जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर मला ऑप्शन मध्ये सापडत नाहीये. ठीक आहे, तर आपण काय करू, मिस्टेक कुठं झाली का बघू. व्हॉल्यूम जे मेजर केलंय ते फक्त वॉटरचं केलंय असं दिसतंय. पण जर तुम्ही नीट आठवला तर सोल्युशन इज इक्वल टू सोल्यूट प्लस सॉल्वंट, बरोबर. तर सोल्यूट किती आहे? 120 ग्रॅम. आणि सॉल्वंट किती आहे? 1000 ग्रॅम. मग त्याची ऍडिशन व्हायला पाहिजे, बरोबर. तर 120 प्लस 1000 हे इथं या इक्वेशन मध्ये इथे पाहिजे, म्हणजे डेन्सिटीच्या इक्वेशन मध्ये. म्हणजे इथं 1120. तसंच इथे चेंज होईल 1120. आता आन्सर येईल. ठीक आहे, सो अराउंड आन्सर माझ्या मते यायला पाहिजे 2.05 च्या अराउंड. ठीक आहे, याचा आन्सर अराउंड 2 च्या जवळपास यायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, हे आपलं जे आन्सर आलं होतं ते कशात आलं होतं? मिलीलिटर्स मध्ये आलं होतं. त्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असं तर इक्वेशनला 1000 नी डिवाइड करायचं. इथे डिवाइड करायचं असेल तर वरती जाऊन ते काय होणार? मल्टिप्लाय होणार. म्हणजे इथे मल्टिप्लाय करायचे 1000 ने. ठीक आहे, 2000 येतच बघा ना, 2000 आणि हे 1.15 टाइम्स, म्हणजे जवळपास अडीच हजाराच्या घरात उत्तर येईल. आणि 2,500 डिवायडेड बाय 1120 विल बी अराउंड 2.05. राऊंड फिगर 2 तर येणार नाही. 2.22 विल बी 22, खूप जास्त होईल. ठीक आहे, तर असं आहे ते प्रॉब्लेम. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द मास ऑफ युरिया required in making 2.5 gram of 0.25 molar
ॲक्वियस सोल्युशन. ठीक आहे. तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे, दुसरा काही नाहीये. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट. बर, मास ऑफ युरिया कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे W2 युरियाचं काढता येईल आपल्याला. युरियाचं मॉलिक्युलर वेट असतं 60 अपॉन W1 दिलेला आहे, किती आहे, आय गेस 2.5, राईट, 2.5. मग काय 0.25, मी त्याला 1/4 लिहितो. बघा मग किती येईल. हे येतील 5/2, इकडे जाऊन 2/5 म्हणजे 2/20, हे 120/20 किती येईल, 6. नीट कॅल्क्युलेशन करा, जे काही येईल दॅट इज युअर आन्सर. $37.5 आन्सर येत आहे. राईट, ठीक आहे. कॅल्क्युलेशन पार्ट हा मोस्टली तुमच्याकडनं करणं एक्सपेक्टेड आहे, तरी पण मी करून दाखवतो. याने व्हिडिओ मोठा होईल, बाकी काही नाही. जिथे गरजेचं वाटेल तिथंच करून दाखवल मी कॅल्क्युलेशन, अदरवाईज तुम्हालाच करायचं ते. द व्हॉल्यूम ऑफ 0.1 molar oxalic acid that can be completely oxidized by 20 ml of 0.025 molar KMnO4 solution is. व्हॉल्यूम विचारलंय, ठीक आहे. बघा, हे मागाचं सोल्युशन आहे. n इज इक्वल टू m इज इक्वल टू n टाइम्स इक्विव्हॅलंट वेट अपॉन मोलार मास. आता झालंय काय, इन टर्म्स ऑफ मोलॅरिटीचे व्हॅल्यू दिलेले आहेत आपल्याला. 0.1 मोलार ऑक्झॅलिक ऍसिड आणि 0.025 मोलार KMnO4. त्याच्यामुळं आपण थोडंसं इक्वेशन चेंज करणार, इन टर्म्स ऑफ n आणणार, बाकी काय नाही. m इंटू m म्हणजे मॉलिक्युलर वेट, इथं MW लिहितो वाटल्यास, आणि इक्विव्हॅलंट वेट. ठीक आहे, हे मोलॅरिटीचं m आहे. आता काय, आता तुम्हाला दोन्ही म्हणजे मॉलॅरिटी, नॉर्मॅलिटी फॉर ऑक्झॅलिक ऍसिड आणि नॉर्मॅलिटी फॉर KMnO4 काढायला लागणार. पण बेसिकली तुम्हाला ऑक्झॅलिक ऍसिड काय आहे हे माहिती आहे का, आणि दॅट्स द क्वेश्चन. ते जर माहीत असेल तरच एवढं सगळं सॉल्व करण्यात अर्थ आहे, माहीत नसेल विषय सोडून द्या. दिस इज फॉर होमवर्क. व्हॉट इज ऑक्झॅलिक ऍसिड अँड व्हॉट इज इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे, we'll go to next question. 27. 10 cm cube of 0.1 normal monobasic acid requires 15 cm cube of sodium hydroxide solution whose normality is. बर, सेम क्वेश्चन आहे, रिपीट तेच फॉर्म्युला आहे. हे बघा, म्हणजे काय की 10 cm क्यूब साठी 0.1 नॉर्मल, तर 15 साठी हे 5 आहे, किती नॉर्मल न्यूमरिकल आहे. 15 इकडे जाईल, 2/3 ऑफ 0.1 किती येईल विचार करा.
2/3 of 0.1, that will come around 0.066. 0.66 येणार नाही कारण ऑलरेडी डेसिमल आहे, मग डबल डेसिमल येईल म्हणजे 0.0 अँड सो ऑन. ठीक आहे. 19. Molarity of given orthophosphoric acid. अगेन ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड आम्हाला माहिती आहे का काय असतं, ते माहित असेल तरच प्रॉब्लेम सुटेल, आहे की नाही. तर ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड असतं H3PO4, PO3 नाही PO4, पी ब्लॉक. ठीक आहे. आता 3 आहे त्याच्यामुळं ट्राय बेसिक येणार. मागाशी जर आठवत असेल तर हे बघा वरतीच आहे रिलेशन, या आणि या W आणि M मध्ये ना R चं रिलेशन असतं. आता इथं तो R किती आहे 3, त्याच्यामुळं तुमचं इक्वेशन काय येणार 3 टाइम्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोलॅरिटी इज 3 टाइम्स नॉर्मॅलिटी. बरोबर. काय दिलंय तुम्हाला, मोलर दिलंय किती 3 मोलार. हे बघा इथे 3 मोलार, मग 3 मोलार मग 3 तर नॉर्मॅलिटी किती येईल 0.3 अँड सो ऑन. बर. आता होतं काय की तुम्ही जे हे इक्वेशन लिहिलंय हे ऍसिडिटी साठी येतं, म्हणजे हे इक्वेशन दिस वन, हे W/M हे ऍसिडिटी साठी आहे, पण H3 सॉरी ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड हे बेसिक आहे, त्याच्यामुळं हे 3 म्हणजे 3 फॅक्टर असाच राहतो, फक्त 3 च्या ऐवजी आपण त्याला लिहितो 1/3, म्हणजे 3 च्या फॅक्टरने कमी होतं ते. मग मला सांगा जर नॉर्मॅलिटी काढायची असेल, मोलॅरिटी दिलेली आहे 3 कडे जाणार, 9 विल बी आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. 31. The volume strength of 1.5 normal H2O2 solution is. ठीक आहे. आता हे जरा वेगळं गणित तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. स्ट्रेंथ कशी काढायची, स्ट्रेंथ कशी काढायची याचं तुम्हाला कधी आलेलं नाहीये आणि आय गेस तुमच्या सिलेबस मध्ये पण नाही स्ट्रेंथ ऑफ अ ऍसिड. ठीक आहे. तर हा क्वेश्चन रेफर करू नका. जेई लेवलला येईल हा, इंजिनिअरिंग म्हणजे जेई लेवलला येईल, सीईटी लेवलला येणार नाही. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इन बेन्झीन इज 0.2, then what is the value of molality of solute. हे बघा मोल फ्रॅक्शन दिले, मोल फ्रॅक्शन वर ना काय काढायचं आपल्याला मोलॅलिटी. बरं, आता मोलॅलिटी काढायची असेल तुम्हाला तर काय काय माहित पाहिजे विचार करा. मोल फ्रॅक्शन वरनं मोलॅलिटी मी कशी काढू शकतो. क्वेश्चन नंबर 33. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हे बघा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणल्यावर काय दिलंय x2 दिलाय, x2 दिलाय 0.2. पर x2 काय असतं सर N2 अपॉन N1 प्लस N2. ठीक आहे. ते दिलंय तुम्हाला 0.2. बेन्झीन मध्ये डिझॉल्व आहे, बेन्झीन म्हणलं, बेन्झीन काय झालं आपला, बेन्झीन इज सॉल्वंट सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट माहिती नाही आहेत आपल्याला. ठीक आहे. तर आपण असे अज्युम करू शकतो जसं वॉटरच्या केसमध्ये केलं होतं. ठीक आहे. 1 kg बेन्झीन आहे, पण बेन्झीनचं 1 kg म्हणल्यावर 1000. बरोबर. आपण काय काढतोय नंबर ऑफ मोल्स ऑफ बेन्झीन काढतोय 1000 अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ बेन्झीन C6H6 किती येतं 78 आय गेस. बरोबर ना. तर हे असं इक्वेशन तयार होईल आणि मग मला नाही वाटत एवढं इक्वेशन आल्यावर आपल्याला काय अडचण येईल. एवढं एकच व्हेरिएबल आहे, एकच इक्वेशन आहे. ठीक आहे. N2 ची व्हॅल्यू काढा. मी आन्सर सांगतो. N2 चं आन्सर आहे 3.2.
ठीक आहे. पुढे जाऊ 35. आज आपण 39 पर्यंत सोडवणार. हे जे राउल्ट्स लॉ आहे हे सेपरेट व्हिडिओ मध्ये मी कव्हर करणार. ठीक आहे. 35. The density of 3.6 molar sulfuric acid H2SO4 that is 29% H2SO4 by mass will be. आता हे बघा पर्सेंटेज बाय मास आहे इथं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 2-3 कन्सेप्ट एकत्र येणार. काय काय येणार बघा. मोलॅरिटी आणि डेन्सिटीचं इक्वेशन. ठीक आहे. तर बघा ठीक आहे. तर काय नाही H2SO4 केलंय 29% मध्ये एक्सप्रेस केलंय 29%. तर कसं करता येईल बघा. हे बघा मोलॅरिटीचं इक्वेशन सिंपल आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि डेन्सिटीचं त्याच्याहून सोपं आहे मास अपॉन व्हॉल्यूम. तुम्हाला डेन्सिटी काढायची आहे. ठीक आहे. तर मी व्हॉल्यूमला रिप्लेस करू शकतो मास अपॉन डेन्सिटी बरोबर का. या व्हॉल्यूमला मी रिप्लेस करू शकतो मास अपॉन डेन्सिटी. मग कसं होईल बघा ह्या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ मोल्स मास अपॉन डेन्सिटी. ठीक आहे. तर बघा हे जे मास आहे ते एक्सप्रेस केलेलं आहे 29%. म्हणजे किती येईल माहिती का. सॉरी हे इरेज करतो मी. डेन्सिटी आपण तिकडं नेऊ. म्हणजे हे मोलॅरिटी बरं का. मोलॅरिटी आणि ह्याला एकत्र आणू नका. डेन्सिटी आपण इकडं नेऊ. किंवा एक काम करू हे आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू डेन्सिटी अपॉन ते 29 मध्ये एक्सप्रेस केले ते. ठीक आहे. तर तुमचं इक्वेशन कसं होईल माहिती का. नंबर ऑफ मोल्स तर येते बरं ठीक आहे. मोलॅरिटी इंटू ते 29 असं लिहू आपण हे इकडे गेलं तर. आणि नंबर ऑफ मोल्स इक्वल टू डेन्सिटी झालं. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. तर हे कॅल्क्युलेशन करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे. पण पुढे जाऊ 37. हाऊ मेनी मोल्स ऑफ Al2SO4 थ्राइस वुड बी इन 50 ग्रॅम ऑफ द सबस्टन्स. बघा हाऊ मेनी म्हणजे 50 ग्रॅम मध्ये Al2SO4 थ्राइस चे किती मोल्स असतील बघा. मग व्यवस्थित करायचं. पण हाऊ मेनी मोल्स ऑफ Al2SO4 थ्राइस वुड बी इन 50 ग्रॅम ऑफ द सबस्टन्स. विचार करा. मोल हे काय असतं सर. नंबर ऑफ हे एकदम बेसिक फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स वेट अपॉन मॉलिक्युलर मास. फॉर्म्युला दिलेला आहे Al2SO4 थ्राइस. सल्फरचं वजन 32, ऑक्सिजनचं किती 16, ॲल्युमिनियमचं किती. ॲल्युमिनियमचं माहिती आहे किती असतं. आता इथं ज्याला ॲल्युमिनियमचं वेट माहिती नाही तर हा प्रॉब्लेम सुटणार नाही. मग एवढा सिंपल फॉर्म्युला आपल्याला त्रास देऊ शकतो. सो द ॲल्युमिनियमचं मॉलिक्युलर वेट इज द चॅलेंज हिअर. बाकी सगळं सोपं आहे. Al2SO4 थ्राइस याचा टोटल M निघला की नंबर ऑफ मोल्स काढायचे. फक्त W तर आपल्याला माहिती आहे 50 ग्रॅम. ठीक आहे. तर 342 is the molecular weight of Al2 किंवा ॲल्युमिनियम सल्फेट. ठीक आहे. तर बघा म्हणजे ॲल्युमिनियमचं किती असू शकतं मॉलिक्युलर किंवा मोलार मास आपण जे म्हणतो ते.
याच्यावरनं आन्सर येऊन जाईल. 1/7 च्या जवळपास येईल नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. 39 लास्ट. हे तुमच्यासाठी ठेवलंय मी हे ॲल्युमिनियमचं. आणि हे 342 का सांगितलं, कारण तुम्हाला म्हणजे नाही का, तर समजा ट्वाईस ॲल्युमिनियम बरोबर, प्लस एकदा सल्फर, एकदा कुठं 3दा बरोबर ना, हे 3 इंटू सल्फर होता ना, प्लस 12 टाइम्स ऑक्सिजन इज इक्वल टू 342 आले. मग सल्फरचं माहिती 32, ऑक्सिजनचं 16, ॲल्युमिनियमचं काढता येईल. ठीक आहे. आन्सर पण सांगितलंय. पुढे जा. 39. अ सॅम्पल ऑफ सी वॉटर contains 5 into 10 raised to minus 3 gram of dissolved oxygen in 1 kg of the sample. The concentration of O2 in seawater sample in ppm. आता हा प्रश्न ppm चा आहे. ppm चा आपल्याला किती येतं किती नाही हे तुम्हाला माहिती, कारण आपलं मोस्ट लक्ष कुठं असतं, मोलॅरिटी आणि याच्यावरच आपण पुढं कधी जात नाही. ठीक आहे. तर माहिती कसं असतं, a sample of seawater contains 5 into 10 raised to minus 3 gram in 1 kg बरोबर. The concentration of O2 in that seawater sample is, मग कसं कराल, म्हणजे त्याचा फॉर्म्युला सिंपल सांगतो. गिवन क्वांटिटी म्हणजे आपला नेहमीसारखा W, सॉरी जी नको पकडायला, W अपॉन तुमचा वेट ऑफ सॉल्वंट इंटू किंवा W2 अपॉन W1 इंटू 10⁶. मला वाटतं हा फॉर्म्युला एकदा घेतला होता आपण. 10⁶ म्हणजे मिलियन असतं, पार्ट्स पर मिलियन. ठीक आहे. W2 किती दिलाय, 5 इंटू 10⁻³ बरोबर. W1 दिलाय 1 kg, पण तुम्हाला ग्रॅम मध्ये घ्यायचा आहे, 10⁻³ दिस विल बी 10⁻6. झालं, काढा आन्सर. हे 6 आणि हे -3 विल बी +3 आणि हे +3 कॅन्सल, आन्सर येतं 5. ठीक आहे. दॅट्स इट. थँक्यू.